अतिवृष्टीची मदत रखडली, 2 महिने उलटूनही शेतकरी प्रतीक्षेत। मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन 2 महिने उलटले तरी फलटण तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलंय। स्मार्ट मीटर सक्तीविरोधात कोळकी ग्रामस्थ आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा। फलटण जवळील कोळकी उपनगरात पूर्वसूचना न देता आणि वाढीव बिलं येत असल्याने वीज वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। मीटर बसवण्याचं काम थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नीरा खोऱ्यातील धरणसाठा 96% नदीतील विसर्ग थांबवला। नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये 96%हून अधिक पाणीसाठा झालाय। वीर धरणातून नदीत सोडण्यात येणारा विसर्ग आता थांबवण्यात आलाय। तथापि सिंचनासाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडणं सुरूच आहे। मोधोजी हायस्कूलमध्ये सैनिकांसोबत रक्षाबंधन, विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या। मोधोजी हायस्कूलमध्ये एक राखी सैनिकांसाठी हा भावनिक उपक्रम पार पडला। यावेळी आजी-माजी सैनिकांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। शहराच्या विकासाला चालना, ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांचा विश्वास। माजी खासदार रणजितसिंह आणि आमदार सचिन पाटील यांच्यामुळे फलटण शहराच्या विकासाला गती मिळाली असं मत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं। त्यांच्या हस्ते प्रभाग 9 मधील रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन पार पडलंय। हर घर तिरंगा अभियान, फलटणमध्ये 12 ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता फलटण शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। तहसील कार्यालयापासून सुरू होणाऱ्या या रॅलीत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। शहर पोलिसांची कारवाई, विना नंबर प्लेटच्या गाडीस्वाराकडे सापडले एअरगन। फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून फिरणाऱ्या या व्यक्तीच्या झडतीत एअरगन आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी ठरतोय आधार, 24 तासात मिळते मदत। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून राज्यातील गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतोय। सातारा जिल्ह्यात गेल्या 7 महिन्यात 5.6 कोटींची मदत देण्यात आली। अर्ज केल्यानंतर 24 तासात मदत मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिल्या। 50 वर्षांनी जुळला दुवा, निंभोरेत रणवरे परिवाराच्या वंशावळ वाचनास सुरुवात। तब्बल 50 वर्षाच्या अंतरानंतर राजस्थान येथील वंशावळ लेखक निंभोरे गावात दाखल झाले। त्यांच्याकडून रणवरे परिवाराच्या पिढ्यानपिढ्यांच्या माहितीचं वाचन आणि अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला। माजी शिक्षण विस्तार अधिकारी राधेश्याम बागाव यांचं निधन। कोकळे येथील रहिवासी आणि पाटण तालुक्याचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी राधेश्याम बागाव गुरुजी यांचं वयाच्या 65व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं। त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे।